आज इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय प्रवीण भैया माने यांना काही संघटनांनी, काही पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलाय, काहींनी पाठिंबा दिलाय आणि काहींनी प्रत्यक्षपणे परिवर्तन विकास आघाडीमध्ये प्रवेश केलाय। या प्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय प्रवीण भैया माने, उपस्थित परिवर्तन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उपस्थित पत्रकार बंधूंनो, इंदापूर विधानसभेचा प्रचार आता वेग धरायला लागला आहे आणि या प्रचारामध्ये जर आपण बघितलं तर प्रवीण भैया माने यांची उमेदवारी जी जनतेने दिलेली आहे त्या उमेदवारीला आता समाजाच्या विविध स्तरातून पाठिंबा मिळण्याचं सत्र चालू झालेलं आहे। जी मागच्या 8 दिवसामध्ये आम्ही लोकांपुढे जाऊन भूमिका मांडतो ती भूमिका सामान्य मतदाराला या ठिकाणी पसंत पडत आहे आणि या 2 आजी-माजी मंत्र्यांच्या जाचाला वैतागलेली जनता या ठिकाणी आमच्या परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण भैया माने यांना रोज नवीन नवीन कार्यकर्ते पाठिंबा देत आहेत, सामान्य लोक पाठिंबा देत आहेत, मतदार पाठिंबा देत आहेत आणि त्याच्यामुळेच या दोघांच्याही पायाखालची वाळू आता सरकलेली आहे। आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्वप्रथम ज्यांनी आमच्या उमेदवारीला या ठिकाणी पाठिंबा दिला त्यामध्ये मातंग एकता आंदोलन संघटना यांचा जाहीर पाठिंबा प्रवीण माने यांच्या उमेदवारीला या ठिकाणी त्यांनी दिलाय, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, धन्यवाद। त्याचबरोबर श्री तानाजी बोंग, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस किसान काँग्रेस यांचा पाठिंबाही प्रवीण भैया माने यांना या ठिकाणी त्यांनी दिलाय, त्यांना धन्यवाद देतो। त्याचबरोबर इंदापूर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल आचरे यांनीही प्रवीण भैयांना आज पाठिंबा दिलाय, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी विविध संघटना ज्या आहेत, ज्या समाजाच्या प्रश्नासाठी काम करतात, त्या संघटनांमध्ये पुणे जिल्हा नाभिक समाज संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय चक्रदास सूर्यवंशी साहेब यांनी आपल्याला पाठिंबा दिला, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। नाभिक समाज इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांनी या ठिकाणी आज आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। त्याचबरोबर नाभिक समाज तालुका उपाध्यक्ष वैभव सूर्यवंशी, म्हणजे नाभिक समाजाने पूर्णपणे या ठिकाणी प्रवीण भैया माने यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिलाय, त्या सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो। त्याचबरोबर आपल्या पिंपरी बावड्याच्या शेजारच्या पिंपरी या प्रमुख गावचे सरपंच माननीय सुदर्शन काका बोडके यांनी परिवर्तन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला, त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो। त्यांच्यासोबत पिंपरीचे ग्रामपंचायत सदस्य आबासो बोडके हेही या ठिकाणी आपल्याबरोबर आलेले आहेत, त्यांचंही स्वागत करतो। त्यांच्यासोबत राजेंद्र बोडके, उदय बोडके यांनी आपल्या परिवर्तन विकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे। त्याचबरोबर निमगाव केतकी गावामध्ये काम करणारे एक धडाडीचे कार्यकर्ते श्री शाहिद मुलानी, सूरज मिसाळ, बाळू मिसाळ, सनी मिसाळ, काळूराम मिसाळ या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण भैया माने यांना पाठिंबा दिलाय, त्याबद्दल मी परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने त्यांचं इथं स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि आभार मानतो। आज आपण बघता इंदापूर तालुक्यामध्ये तिसरा पर्याय या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं खरं तर विधानसभेचं निवडणूक म्हणल्यावर विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली पाहिजे होती, परंतु आजच्या विधानसभेचं इंदापूरचं चित्र हे थोडंसं वेगळं आहे। कारण ज्यावेळेस भैयांची उमेदवारी डिक्लेअर केली प्रवीण मानेंची,
त्यावेळेस तिथं 15,000 लोकांचा जनसमुदाय हा सामान्य मतदार त्या ठिकाणी जमला होता. सगळी मीडिया तिथं होती. तालुक्यातील सर्व लोकांनी ही आमची सभा बघितली आणि त्यानंतर जनतेने दिलेली उमेदवारी मानेदादांना आग्रह केला, सगळ्या कार्यकर्त्यांना आग्रह केला की आता आम्ही दोघंही आम्ही सर्व जनता ह्या दोघांच्याही कारभाराला कंटाळलोय, एक तिसरा पर्याय तालुक्यापुढे ठेवा. आणि त्याच्यामुळं प्रवीण भैया माने यांची उमेदवारी खरं तर त्या ठिकाणी दिली गेली. आणि जसा जसा प्रचार पुढे चाललाय तसं तसं सुरुवातीला त्यांनी या तिसऱ्या उमेदवाराला कमी लेखण्याचं काम केलं होतं. ह्यांच्याबरोबर नेतेच नाहीत, ह्यांच्याबरोबर कार्यकर्तेच नाहीत, सगळ्या संस्था आमच्या ताब्यात आहे, आम्ही तालुक्याचे आमदार आहोत, अशा प्रकारचा एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरुवातीच्या काळामध्ये प्रचाराच्या या तालुक्यामध्ये झाला. परंतु मागच्या 8 दिवसाचं जर चित्र आपण बघितलं तर आज तालुक्यामध्ये सर्वात जास्त प्रचाराची आघाडी जर कुणी घेतली असेल तर ते परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण भैया माने यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेले आहे, हे मान्य करावं. आणि त्यामुळे काय झालंय की आपल्याला कुणीतरी विरोध करू शकतो ही भावना त्यांना झोप येऊन देत नाही. तालुक्यातील लोक त्याला सर्वसामान्य मतदार पाठिंबा देतोय, ही भावना ह्या आजी-माजी मंत्र्यांना सहन होत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनी या ठिकाणी एक नवीन प्रयोग चालू केलाय तालुक्यामध्ये. इतक्या दिवस ते म्हणत होते की आम्ही तिसऱ्या उमेदवाराच्या मागे कोणच जाणार नाही आणि स्वतः उमेदवार ज्या स्टेजवर होते, एक सभा झाली मागच्या 5-6 दिवसामध्ये की वाढता जनतेचा पाठिंबा बघून घाबरगुंडी त्यांची उडाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे जे तालुका अध्यक्ष आहेत श्री हनुमंत कोकाटे साहेब यांनी भर सभेमध्ये भर भाषणामध्ये आमच्या उमेदवाराला या ठिकाणी धमकी दिली आणि त्यांनी भर सभेत असं वक्तव्य केलं की जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना प्रवीण मानेंना आणि त्यांच्या वडिलांना मानेदादांना आम्ही तालुक्यात फिरून देणार नाही. आणि त्या स्टेजवर आताच्या विधानसभेचे उमेदवार आणि आताचे सध्याचे विद्यमान आमदार भरणे मामाई होते, ते त्या ठिकाणी टाळ्या वाजवत होते. मग अशी धमकी द्यायचं मुळात कारण काय? तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रचार करा, आम्ही आमच्या पद्धतीने प्रचार करतोय. शेवटी प्रचार म्हणजे तरी काय असतं की बाबा आम्ही उमेदवार आहोत, बाबा आम्ही काय विकासाचं काम करू ह्याच्यावर बोललं पाहिजे, लोकांसाठी काय काम करू ह्याच्यावर बोललं पाहिजे, तुमचे प्रश्न कसे सोडवू याबद्दलची भूमिका मतदार राजापुढे मांडणे आणि त्यांना पटलं तर मतदार राजा आपल्याला मतदान करेल असं साधारणपणे प्रचाराचं सूत्र असतं. परंतु इंदापूरमध्ये यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे प्रचाराचं सूत्र बदलवण्याची भूमिका या दोन्ही उमेदवारांनी घेतली. सर्वप्रथम मी यांचा या ठिकाणी उमेदवाराच्या वतीनं निषेध करतो की लोकशाही पद्धतीने आम्ही भूमिका मांडत असताना तुम्ही आम्हाला दमदाटीची भाषा केली, त्या दमदाटीला आम्ही भीक घालत नाही. इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी ह्या असल्या दादागिरीला कधीही भीक घातलेली नाही, त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचा काय फरक पडत नाही. परंतु असं दबावाचं तंत्र आलं तर पोलीस प्रशासनाला सुद्धा माझी या ठिकाणी विनंती आहे की जर उमेदवारालाच फिरू न देण्याची धमकी भर सभेत देत असतील आणि विद्यमान आमदार त्या ठिकाणी त्यांना सपोर्ट करत असतील तर हे लोकशाहीच्या दृष्टीने आणि ह्या एकूणच इलेक्शन प्रक्रियेच्या दृष्टीने अतिशय खेदजनक आहे, अतिशय दुःखदायक आहे. लोकांमध्ये भीती पसरवणारं हे चित्र या ठिकाणी निर्माण होत आहे. पोलीस प्रशासनाने त्यांना तंबी देऊन त्यांची दखल घ्यावी. तरी आम्ही प्रचार या ठिकाणी जोमाने चालू ठेवलाय. परंतु आता दुसरे जे उमेदवार आहेत श्री हर्षवर्धन पाटील साहेब यांनी काल इंदापूरमध्ये एक वक्तव्य केलं. सर्वप्रथम तर ते म्हणत होते की माझ्या कॉम्पिटिशनलाच कुणी नाहीये, मी एकटाच उमेदवार आहे. मग कालच्या एका प्रचार सभेमध्ये त्यांनी असं वक्तव्य केलं की प्रवीण माने ही भरणे मामा यांची बी टीम आहे आणि हे भाजप पुरस्कृत उमेदवार आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि यांच्या उमेदवारीचा उद्देश फक्त मताचं विभाजन करणं एवढंच आहे. अर्थात असं वक्तव्य एवढ्या जबाबदार माणसानं करणं की जो या राज्याचे 20 वर्ष ते मंत्री होते आणि अशा मंत्री राहिलेल्या माणसांनी भर सभेमध्ये असं वक्तव्य करणं आणि त्याचाही दाखला देताना त्यांनी असं सांगितलं की मी पळसदेवला गेलो होतो, तिथं एक माणूस मला म्हणला की प्रवीण भैयाची उमेदवारी भाजपची आहे आणि ती बी टीम आहे आणि
त्या माणसाचं वक्तव्याचा दाखला घेऊन तुम्ही जर भर सभेमध्ये लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असाल तर ह्याचा सुद्धा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो। तुम्ही लोकशाही मार्गाने इलेक्शन लढवा, आपले मुद्दे लोकांसमोर मांडा, परंतु आमच्या उमेदवारीच्या बाबतीत यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम काल हर्षवर्धन पाटील साहेब यांनी केलं। याबद्दल त्यांचा सुद्धा आम्ही निषेध करतो। त्यांच्याकडे कुठला पुरावा नसताना हा बाबा फडणवीस साहेबांनी फोन करून त्यांना सांगितलं असतं आणि ते जर म्हणले असते की फडणवीस साहेबांचा मला फोन आला होता तर एक वेळ लोकांनी थोडाफार 1% तरी त्याच्यावर विश्वास ठेवला असता, परंतु तसं न करता काहीतरी पुढे सोडण्याचं काम या ठिकाणी दोन्ही उमेदवार आमच्या उमेदवाराच्या बाबतीत करत आहेत। हा अपमान आमचा नाही किंवा आमच्या उमेदवाराचा नाही, तर हा जो अपमान आहे त्यांनी आम्हाला बी टीम म्हणून या ठिकाणी आमच्याबद्दलची वाक्य वापरली। तो तिथं 15,000 जी लोक आली होती सर्वसामान्य मतदार, या इंदापूर तालुक्यातील 3.5 लाख मतदाराचा या ठिकाणी अपमान आहे। कारण परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि उमेदवार दिवस रात्र या तालुक्यामध्ये प्रचार करत फिरत आहे। त्यामुळे आम्ही कुठलीही बी टीम नाही। तुम्ही अशा प्रकारची वक्तव्य करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून तुम्हाला यातनं एकही मत वाढणार नाही। लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून आजपर्यंत आपण राजकारण केलं आणि अशा हातखंडे अजून पुढच्या 4-5 दिवसामध्ये नवीन प्रकारच्या अफवा सुद्धा पसरवण्याचं काम या ठिकाणी होणार आहे। त्याचं आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये त्याचं खंडन करतो, त्याचा धिक्कार करतो। आता खरी लढत मी असं म्हणतो की आपणही बघताय सगळे पत्रकार बंधू आहे, खरी लढत ही विद्यमान आमदार आणि प्रवीण भैया मानेमध्ये यांच्यामध्येच आहे। सध्या परिवर्तन विकास आघाडीचा परिवर्तन विकास आघाडीचा प्रवीण भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रवीण भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सतत कार्यकर्त्यांना कमी लेखण्याच्या प्रवृत्तीमुळे हर्षवर्धन पाटील हे 3ऱ्या क्रमांकावर या ठिकाणी गेलेले आहेत आणि विद्यमान आमदार हे 2ऱ्या क्रमांकावर आलेत असं आजचं चित्र आहे। आणि सर्वसामान्य जनतेने प्रवीण भैया माने हा त्यांच्या मनातला उमेदवार आहे असं आम्हाला वाटतं। या ठिकाणी प्रचार चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि हे जे धमकीचं सत्र आहे दोन्ही उमेदवाराकडून ते कुठंतरी थांबलं पाहिजे किंवा संभ्रम निर्माण करण्याचं जे सत्र आहे ते कृपा करून आपण या ठिकाणी नाही थांबवलं तर इथनं पुढच्या काळामध्ये आम्ही जशास तसे उत्तर देऊ। आम्ही लोकशाही मार्गानेच या ठिकाणी प्रचार करत आहोत। आमचं कुठलंही वक्तव्य या ठिकाणी तुम्ही बघा, कुठलंही वक्तव्य आम्ही तुमच्याबद्दल चुकीचं केलं नाही। तुम्ही तुमचे मुद्दे मांडा, आम्ही आमचे मुद्दे मांडतोय। आणि या ठिकाणी मला आवर्जून ह्या पत्रकार परिषदेमध्ये सांगायचंय की सर्वसामान्य इंदापूर तालुक्यातील जनतेने ही पत्रकार परिषद जवळजवळ सर्वच लोक बघतायत, सर्वच कार्यकर्ते बघतायत। एक अतिशय खालच्या लेवलचे प्रकार या ठिकाणी आमच्या उमेदवारीच्या बाबतीत चालू आहे। त्यांना वाटतं आम्ही अशा गोष्टी केल्या तर ही लोक घाबरतील, कारण प्रशासन त्यांच्या ताब्यात आहे। त्यांनी एक योजना या ठिकाणी दोघांनी मिळून आखली, हे दोघंही एकच आहे, एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। आजी माजी आमदार मंत्री यांना तिसरा माणूस सहन होत नाही की तालुक्यात या ठिकाणी तिसरा एक व्यक्ती सर्वसामान्य कुटुंबातला तालुक्याचा आमदार होऊ बघतोय, ही गोष्ट त्यांना सहन होत नाही। त्यामुळं प्रशासनाचा गैरवापर प्रचंड प्रमाणात या इंदापूर तालुक्यामध्ये झालेला आहे। ज्यावेळेस प्रवीण भैया माने यांची फॉर्म काढून चिन्ह वाटपाचा ज्यावेळेस प्रसंग होता त्यावेळेचा प्रसंग सुद्धा सर्वसामान्य लोकांना कळाला पाहिजे। आम्ही तर भाषणातून सांगतोय, पण मीडियाच्या माध्यमातून तो एकाच वेळेस अनेक लोकांना कळेल म्हणून ही सगळी माहिती मी आपल्याला देतोय की त्यांनी दुसऱ्या एका उमेदवाराला त्या ठिकाणी ज्यावेळेस प्रवीण माने यांनी पहिल्यांदाच किटली हे प्राधान्याने चिन्ह मागितलं होतं, त्यांनी दुसऱ्याही उमेदवाराला त्याच प्राधान्याने ते किटली हे चिन्ह मागायला लावलं आणि त्या उमेदवाराची कुठल्या इच्छा सुद्धा नव्हती त्यावेळेस, तो उमेदवार पण उपस्थित नव्हता, तरी पण त्यांनी त्यांच्या प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित असताना त्याला किटली हे चिन्ह द्यावं म्हणून निवडणूक जे मुख्य अधिकारी आहेत तिथले पांढरे साहेब यांच्यावर प्रचंड दबाव आणला आणि शेवटी त्या दबावाला बळी पडून प्रशासनाने सुद्धा त्या ठिकाणी खरं तर प्रवीण मानेंनी सुरुवातीला चिन्ह मागितलं तर द्यायला काय अडचण नव्हती। उमेदवार पण तिथं पहिला फॉर्म होता प्रवीण मानेंचा आणि उमेदवार पण तो दुसरं किटलीचं चिन्ह मागणारा तिथं उपस्थित नसताना केवळ प्रतिनिधीच्या जोरावर त्यांनी चिठ्ठ्या टाकायचा निर्णय घेतला। प्रतिनिधी म्हणजे स्पॉन्सर्ड प्रतिनिधी जो होता त्याचा प्रतिनिधी पण नसताना त्या उमेदवाराचा कोण चिन्ह मागत होतं, शेवटी पांढरे साहेबांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला। आम्ही त्यांना म्हणजे प्रवीण भैया सगळी मंडळी सांगत होती की बाबा, वकील सांगत होते की तुम्ही असं करू नका, तो उमेदवारच इथं नाहीये उपस्थित तर तुम्ही कशासाठी या गोष्टी करताय। परंतु प्रशासनाने सुद्धा आम्हाला त्यावेळेस आमचं काही ऐकलं नाही आणि त्यावेळेस चिठ्ठ्या टाकायचा निर्णय घेतला। परंतु परमेश्वरालाच प्रवीण भैयांची उमेदवारी मान्य आहे, त्यामुळं त्या
चिठ्ठीमध्ये प्रवीण भैया माने यांनाच किटली हे चिन्ह मिळालं. म्हणजे चिन्ह मिळून देण्यापासून जर तुमचं प्लॅनिंग असेल तर ही गोष्ट अतिशय चिंताजनक खेदजनक आहे. आणि एवढ्यावर ते थांबले नाहीत. आता शेवटचा काही ठिकाणी आमचे बॅनर पण फाडण्याचा प्रयत्न केला. शहा गावात आमचे बॅनर फाडले. ठीक आहे, आम्ही ह्या गोष्टींना घाबरत नाही. आणि अंतुर्ण्यामध्येही तो प्रकार झाला. असो, ह्या गोष्टीला कुणीही मतदार भीक घालत नाही. त्या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रकार यांनी काय केला की शेवटची सभा. आता काय झालंय, ह्या निवडणुकीचं चित्र आपण बघितलं तर हे दोन्ही उमेदवार आज प्रचारामध्ये स्वतःच्या चेहऱ्यावरच मत मागत नाहीत. एकाने पवार साहेबांचा चेहरा पुढे केलाय, एकाने अजितदादांचा चेहरा पुढे केलाय. आणि ते म्हणतात आमच्याकडे बघून नाही, ह्यांच्याकडे बघून मतदान करा. तुमच्याकडे बघून मतदान करा म्हणायची सुद्धा तुमची मतदारांना हिंमत होत नाही तर तुम्ही इलेक्शनला सामोरं कशाला जाताय. आणि पवार साहेबच उभा राहिलेत या ठिकाणी अशी सुद्धा भाषणात त्यांची वक्तव्य होत आहेत. सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. स्वतःची तुलना पवार साहेबांबरोबर करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा. आता एक व्हिडिओ आला, त्या व्हिडिओमध्ये एक माणूस रडतोय आणि तिथं नवीन जे युवा नेते आहेत ते पण रडतायत. आता तो माणूस कोण आहे तर जो माझा 15 वर्ष ड्रायव्हर होता. त्याचा मला फोन आला. त्या बिचाऱ्याची भावना चांगली होती. तो घरीवरून आला म्हणून रडला, पण तो त्यांच्यासाठी रडत नव्हता, तो माझ्यासाठी रडत होता. परंतु ह्यांनी ठीक आहे, आता हा प्रचाराचा भाग असतो, असो, त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं. परंतु त्यातनंही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. पवार साहेबांचा चेहरा पुढे केलाय. पवार साहेबांकडे बघून मतदान करा म्हणता. मग तुम्ही काय केलं 25-30 वर्ष? तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मत मागा ना. आणि हेडलाईन काय केली, चेहरा जुना जोश नवा. अहो, जुन्या चेहऱ्याला कसा जोश येईल? नव्या पिढीला नवीन चेहरा पाहिजे. आणि टॅगलाईन तरी व्यवस्थित वापरा. जुना चेहरा, तुम्ही स्वतःला जुना चेहरा म्हणताय, हरकत नाही. शेवटी ते प्रचाराचे त्यांचे मुद्दे आहेत. मी काय त्यांच्यावर जास्त भाष्य करणार नाही आणि त्यांच्यावर विनोदही मला करायचं नाही. हा विषय सिरियस आहे. तुम्ही स्वतःच्या नावावर मत मागा. पवार साहेबांच्या नावावर कृपा करून मत मागू नका या ठिकाणी. आणि दुसरे जे उमेदवार आहेत ते म्हणतायत की अजितदादांचा चेहरा बघून मतदान करा, माझ्याकडे बघूच नका म्हणते. तुम्ही म्हणताय की इकडे कुठं हजारो कोटीची विकास कामं केली तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मतदान करा, मागा ना. तसा आमचा अपक्ष जो उमेदवार आहे प्रवीण भैया माने जे आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी एक त्यांना लोकांतनं एक त्यांची का पसंती आहे सांगतो. किमान प्रवीण भैया माने स्वतःच्या चेहऱ्यावरच मत मागतायत. त्यांना काय कुठल्या नेत्याचा चेहरा नाहीये. त्यांना दुसऱ्या पक्षात गेला असतं तर तिथंही त्यांना तिकीट मिळालं असतं. स्वतःच्या चेहऱ्यावर मत मागणारा एकमेव उमेदवार ह्या इलेक्शनमध्ये आहे, ते म्हणजे प्रवीण भैया माने. आता ह्यांना ते सहन होत नाहीये, लोकांचा वाढता पाठिंबा सहन होत नाही, म्हणून त्यांनी एक अतिशय खालचा आणि हिडीस प्रकार या ठिकाणी केलाय की शेवटची जी सभा असते ती सर्वात महत्वाची असते. आतापर्यंतचा इंदापूर तालुक्याचा इतिहास आहे की प्रमुख उमेदवारांची सभा शेवटची म्हणजे 5 वाजता 18 तारखेला जो प्रचार संपतो ती शेवटची सभा साधारणपणे सांगता सभा ज्याला आपण म्हणतो. त्या सांगता सभेचं नियोजन प्रत्येक पक्ष हा इंदापूरमध्येच करत असतो. तालुक्याच्या ठिकाणी या शहरामध्ये ते नियोजन होत असतं. त्यांनी काय केलं, सगळे ग्राउंड बुक करून टाकले. मला सांगा, एकच नेता येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने हा प्रकार केलाय. त्या ठिकाणी मार्केट कमिटीचं पण ग्राउंड त्यांनी बुक केलंय. आणि आपल्या तहसील कचेरीच्या शेजारचं जे ग्राउंड आहे तिथं हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे म्हणून त्यांनी ते बुक केलंय. मला सांगा, सभा आणि हळदी कुंकू एका पक्षाची एका वेळेस होती का सांगता सभा होती का? मला सांगा. आणि हळदी कुंकू घ्यायला तुम्हाला तीच वेळ मिळाली का? म्हणजे केवळ आम्हाला ग्राउंड मिळू नये म्हणून या ठिकाणी प्रशासनाचा गैरवापर, मार्केट कमिटीची सत्ता त्यांच्या हातामध्ये आहे त्याचा गैरवापर. आणि इथल्या निवडणूक आयोगांना माझी कळकळीची विनंती आहे की हळदी कुंकाचा कार्यक्रम जर तुम्ही इकडे घेणार असाल तर सभा ऐकायला कोण जाणार आहे तिकडे त्यांची? केवळ आम्हाला ग्राउंड उपलब्ध होऊ नये म्हणून या ठिकाणी हा प्रकार केलाय. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. परंतु या ठिकाणी मी त्यांना ठणकावून सांगतो की ज्या गावच्या बाबळी असतात त्या गावच्याच बोरी असतात. आम्हाला जनतेचा या ठिकाणी पाठिंबा आहे. आम्ही पण सर्व कार्यकर्ते 20-30 वर्ष झाले या ठिकाणी काम करतोय. आम्ही सांगता सभा ही इंदापूरमध्येच शेवटची घेणार आणि ते ठणकावून सांगतो चांगल्या पद्धतीने इंदापूर शहरामध्येच आम्ही त्या ठिकाणी घेणार आहे. त्यामुळं सभेचं ठिकाण कुठलं जरी असलं तर त्याचंही सांगतो ते ठिकाण प्रियदर्शनी स्कूल जे आहे तहसील कचेरीच्या मागे, म्हणजे हळदी कुंकाचा कार्यक्रम ह्यांचा इकडे होईल. सांगता सभा मार्केट कमिटीत चालेल आणि प्रियदर्शनी स्कूल जे
तहसील कचेरीच्या मागे त्या ग्राउंडवर आमची सांगता सभा फार मोठ्या स्वरूपात इथं होणार आहे. त्याला सामान्य मतदार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं राजकारणात आम्हाला एवढंच सांगायचं आहे की राजकारणाच्या पद्धतीने असावं, पण एखाद्या उमेदवाराला एवढ्या खालच्या पातळीवर येऊन प्रशासनाला वेटीस धरून गुंडांची मदत घेऊन आपण त्रास देऊ नये. त्याचा किंचितही फरक आमच्या प्रचारावर होणार नाही. आमचा प्रचार व्यवस्थितपणे चालू आहे. गावोगावी आमचे कार्यकर्ते, आमच्या महिला भगिनी घरोघरी जात आहेत, प्रचार पत्रकं वाटतायत, लोकांना आमची भूमिका पटवून देत आहेत. त्यामुळं अशा गोष्टींचा कुठलाही फरक या ठिकाणी आमच्या उमेदवारीवर होणार नाही. आम्ही कुणाची बी टीम नाही. आम्ही ही निवडणूक जिंकण्यासाठी या मैदानात उतरलेलो आहोत आणि प्रवीण भैया माने निश्चितपणे या तालुक्याचे आमदार 23 तारखेला झालेले आपल्याला दिसतील. आता आम्हाला जे सांगायचं होतं ते आम्ही या ठिकाणी सांगितलंय. आता ज्यांनी प्रवेश घेतलेत त्यांचे प्रवेश या ठिकाणी ज्यांचे झालेले आहेत त्यांचं मी पुन्हा एकदा परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण माने आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करतो, त्यांचं आभार मानतो. इथं तुमचा सन्मानच होईल अशी ग्वाही या ठिकाणी मी देतो. यानंतर प्रवीण भैया माने 2 शब्द बोलतील. तानाजीराव भोंग सरचिटणीस काँग्रेसचे आपल्या संबोधित. गाला मी तानाजी भोंग, मी महाराष्ट्र प्रदेशला काँग्रेस पातळीवर काम केलंय, संघटनेतून काम केलंय आणि इंदापूर तालुक्यातही बुधबांनी सेपरेट पक्ष लढणार होते, त्यामुळे बुधबांनी पण बऱ्यापैकी केली होती. आणि 4 पक्षाचे 6 पक्ष झाल्यामुळं आमची लोक थोडीफार विस्कळीत झाली, नाही असं नाही. पण आता विषय असा आहे की आम्ही पाठिंबा का देणार आहे आणि का प्रचार करणार आहे. तर सध्या जी तालुक्यात चालू आहे आणि हे 2 आजी माजी आमदारांचं काम बघितलं, त्यांनीच एकामेकाच्या कामांचं कौतुक केलंय, तुम्ही बघताय सगळं. तर त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की आपल्याकडचा उमेदवार हा आम्हाला जाणवलं की आपला स्वच्छ चारित्र निष्कलंक असा उमेदवार आम्हाला वाटला. आणि तुम्हाला म्हणून मी मला जे जाणवलं ते सांगतो. 4-8 दिवसात पाठीमाग काही चर्चा झाल्या हा 3रा उमेदवार कशासाठी का आहे, पण माझ्या माहितीने हा 4 दिवसापासून सांगतो सर्वे बरेच प्रकारचे विनिंग कॅन्डिडेट आहे आपला उमेदवार. तर आजी माजीच्या कामाबद्दल यांनी बोललंय, त्यांनी म्हणले संस्था बुडवल्या, संस्थेचं कामकाज नीट नाही. मग त्या संस्थावर यांनी पॅनल टाकलं नाही, कुठली भूमिका घेतली नाही, कधी विरोध केला नाही, त्या गोष्टी काय. यांनी काय म्हणले आजी आमदारावर तर निकृष्ट दर्जाची कामं केली, फक्त रस्तेच केले किंवा कमिशनसाठीच रस्ते केले, कोणाला तरी काम देण्यासाठीच केले. मग त्या कामाला त्यांनी कुठलाही बाबा माहिती अधिकार किंवा त्यांची विरोधक म्हणून जबाबदारी होती ना काम चांगलं करून घेण्याची, ह्या गोष्टी. आणि आता चालूला 3रा पर्याय लोकसभेपासून लक्षात आलाय. सगळ्या जनतेत लोकांची मागणी आहे की आपल्याला 3रा पर्याय पाहिजे. ह्या 6 महिन्यातील भूमिका आहे. म्हणून आपण प्रवीण भायांना साथ देत आहे. आणि पवार साहेबांचं एक वक्तव्य आहे बघा 8-10 दिवसापासून बारामतीत केलं. पवार साहेब म्हणले मी 4 वेळा मुख्यमंत्री झालो, अजितदादांना 30 वर्ष दिलं बघायला, आता नवीनला संधी द्या, नवीन युवकाला संधी द्या. हाच मी आवाहन करतो इंदापूर तालुक्यातील शेतकरी, कामगार, युवक वर्गांना, महिला वर्ग सगळ्यांना की आता इंदापुरात काय करायचं, आपण नवीन चेहऱ्याला संधी द्यायची हे आम्हाला जाणवतं. आणि मगरदादांनी सांगितल्याप्रमाणे चेहरा बघा, त्या 2 उमेदवारांचा चेहरा बघून आणि आपल्या उमेदवाराचा चेहरा बघा, कोणता तुम्हाला फ्रेश वाटतोय ते सांगा. त्या दोघांचं चेहरा रडल्यासारखं झालंय, अजिबात कॉन्फिडन्स नाहीये त्यांच्यावर. त्याच्यामुळं हा आपण प्रवीण भैया आणि यांच्या किटली समोरच्या बटन दाबून 2 बाजू डावी आणि उजव्या बाजूच्या किटली समोरचं चिन्ह बटन दाबून आपण भैयांना साथ द्यायचे हे मी संपूर्ण तालुक्याला, युवकांना आणि माझ्या काँग्रेस प्रेमी लोकांना आवाहन करतो. नमस्कार.
सर्वप्रथम आपल्या पत्रकार बांधवांचं आपण सगळीजण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. माझ्या अगोदर ज्यांनी आपल्याला इथं मार्गदर्शन केलं ते आमचे सहकारी मित्र व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सन्माननीय मयूरदादा पाटील व सन्माननीय सर्व व्यासपीठ. वेळ खूप जास्त झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं आज आपल्या परिवर्तन विकास आघाडीला मातंग एकता आंदोलन संघटना यांचा या ठिकाणी विशेषतः आपल्याला पाठिंबा त्यांनी दिलेला आहे. त्यांनी इथं मार्गदर्शन केलं ते काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सन्माननीय तानाजी बोंग यांनी आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर सुदर्शन काकारण बोडके सरपंच पिंपरीचे त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे. चक्रदास सूर्यवंशी, अनिल सूर्यवंशी, वैभव सूर्यवंशी, आबासाहेब बोडके, राजेंद्र बोडके, उदय बोडके, राहुल आचरे, निमगाव तिक्कीचे शाहीद मुलानी, सूरज मिसाळ, बाळू मिसाळ, सनी मिसाळ, काळोरा मिसाळ या सगळ्यांनी आपल्या परिवर्तन विकास आघाडीला विश्वास दाखवून आपण पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, आभार मानतो. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे परिवर्तन विकास आघाडी ही जी आपली आघाडी, या आघाडीमध्ये पत्रकार बांधवांना सुद्धा लक्षात आलं असेल की इतकी हे इलेक्शन हे सर्वसामान्य नागरिकांनी या हातामध्ये घेतलेलं आहे आणि ह्याचं सगळ्याचं यश जे आहे हे सगळं आत्ताच्या नागरिकांना, मतदारांना या ठिकाणी यश जातं. आणि परिवर्तन विकास आघाडीचा जन्म 23 तारखेचा आहे, ज्या दिवशी आपण फॉर्म भरला त्या दिवशी, बरोबर आहे. आणि त्याचं नाव ठेवायचा कार्यक्रम झाला कधी 4 तारखेला माघारी घ्यायच्या दिवशी, बरोबर. आणि आज प्रतिसाद जेवढा एवढा आहे की नागरिकांच्या आशीर्वादामुळे प्रतिसाद आहे. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये अनेक सहकाऱ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. त्यामध्ये भीमा कोरेगाव विजय रणसंग्राम सेवा संघ, शरद नाना चितारी यांनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिला. त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांचे विक्रम भाऊ शेलार यांनी पाठिंबा दिला. बहुजन समाज पार्टी माधुरीताई लोंढे यांनी पाठिंबा दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विजय बाप्पू गायकवाड यांनी पाठिंबा दिला. पीपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडे गट सुनील सोनवणे, राहुल सोनवणे यांनी पाठिंबा दिला. वंचित बहुजन आघाडीचे त्यांनी पाठिंबा दिला. सत्यशोधक बहुजन आघाडीचे राहुल लोखंडे यांनी पाठिंबा दिला. दलित महासंघ आघाडी बाळासाहेब पाटोळे यांनी पाठिंबा दिला. पुणे जिल्हा माळी महासंघ यांनी पाठिंबा दिला. वीर फकीरा शक्ती सेना यांनी पाठिंबा दिला. इंदापूर तालुका सुतार समाज संघटना सुरेश सुतार यांनी या ठिकाणी पाठिंबा बांधवांना दिलेला आहे. त्याचबरोबर मानव अधिकार संरक्षण संघटना सदस्य पुणे जिल्हा पिंटू नरोटे पाटील यांनी पाठिंबा दिलेला आहे काजडचे. मला वाटतं हे पाठिंबा पहा तुम्ही की चांगल्या चांगल्या पक्षाला सुद्धा या ठिकाणी असे चांगले मोठ्या राष्ट्रीय लेवलचे पक्ष आहेत, राज्य लेवलवरचे पक्ष आहेत, या लोकांनी परिवर्तन विकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे. आणि सगळ्यांचं त्याचबरोबर आमचे बिभीषणजी लोखंडे साहेब यांनी या ठिकाणी यांचंही सामाजिक काम अतिशय मोठं आहे, त्यांनी या ठिकाणी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. बाकी सगळे इतर सामाजिक संघटना या ठिकाणी आहेत. बांधवांनो, खरं तर आताच मयूरदादांनी आपल्याला सखोल मार्गदर्शन केलं. मी जास्त या विषयावरती काय बोलणार नाही. इंदापूर तालुक्यामध्ये जे चालले दडपशाही ही या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या या ठिकाणी गळा दाबण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. सर्व आता आम्ही तर खूप चिंतेत आहे. तुम्ही पाहिलं असेल 1-2 दिवसापूर्वी आपल्या इंदापूर शहरात तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष, अजित पवार गटाचे तालुक्याचे अध्यक्ष, ज्यांच्याकडे जे विद्यमान सत्ता आहे अशी लोक जर प्रतिस्पर्धी उमेदवाराला म्हणत असली की आम्ही तुला फिरून देणार नाही, एकेरी भाषेमध्ये नामोल्लेख करत असली, माझ्या वडिलांना नामोल्लेख करत असली, तर आपल्या सगळ्या कार्यकर्ते आम्ही भीतीचं वातावरण आमच्यामध्ये या ठिकाणी पसरलेलं आहे. आणि त्याबरोबर आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना आणि परिवर्तन विकास आघाडी सगळ्या नागरिकांना या हनुमंत कोकाटे यांच्यापासून धोका आहे. मी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण व DYSP साहेब, PI साहेब यांना विनंती करतो की अशा धमकी जी आम्हाला जाहीर सभेमधून मिळते यांच्यापासून धोका आहे. उद्या आमच्या कार्यकर्त्यांना किंवा आम्हास काय जर झालं त्यास हे हनुमंत कोकाटे जबाबदार असतील असं. आणि त्याला म्हणजे शेजारी बसून जे विद्यमान आमदार त्यांना सपोर्ट करतात हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतंय. आपल्याला आम्ही काय बोलत नाही बघा, आम्ही सज्जन म्हणून सगळ्या नागरिकांकडं विनंती करतोय, मतं मागतोय, पाया पडून मतं घेतोय. फक्त यांची पायाखालची वाळू या ठिकाणी घसरलेली असं मला वाटतं. माझं एवढीच विनंती सगळ्याला करायची, तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रचार करा,
तुम्ही 20 वर्षामध्ये काय काम केलं, 10 वर्षामध्ये काय काम केलं, तुम्ही तुमच्या मेरिटवरती मतदान मागा, आम्ही आमच्या मेरिटवरती मतदान मागतो. शेवटी मतदार हा राजा आहे आणि मतदार ठरवेल की त्या आपल्या संविधानिक खुर्चीवरती कुणाला बसावायचं. बांधवांनो, संविधानिक खुर्ची ही कुणाला धमकी देण्यासाठी नसती. संविधानिक खुर्ची ही जनसामान्यांची सेवा करण्यासाठी असते, लक्षात ठेवा. आणि जेव्हा परमेश्वर कुठलीही ताकद असू, सत्ता असू, पैसा असू चांगल्या कामासाठी देत असतो, अशा धमकी जर सत्ताधारी पक्षाकडून आम्हाला मिळत असली, या गोष्टीचा मी आपल्या परिवर्तन विकास आघाडीच्या वतीनं निषेध करतो. आणि काल मयूरदादांनी सुद्धा असं स्पष्ट केलेलं आहे की आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये या ठिकाणी आपल्या अधिकारी वर्ग प्रशासनाला पुढं करून आम्हाला त्रास अडवणूक देण्याचं काम या ठिकाणी सगळीजण मंडळी करत आहेत. त्यामध्ये आता सगळी सखोल माणसं मयूरदादांनी आपल्याला बोललेलेच, मी काही जास्त त्या विषयावर बोलणार नाही. परंतु चिन्ह मिळाल्यापासून चिन्हसुद्धा आम्हाला चिठ्ठी टाकून या ठिकाणी द्यावं लागलं. का तर निम्मा प्रचार आमचा किटलीवर झाला होता. त्यांना असं वाटत होतं ही चिन्ह जर नाही मिळाले यांना तर त्यांचं चिन्ह पोचणार नाही. म्हणून म्हणजे आणि परमेश्वरानं आणि मतदारानं जर आशीर्वाद असला तर कोणीही या ठिकाणी पाहिलं आपण ती किटली आपल्यालाच मिळाली. पहिला ज्याने फॉर्म भरला प्रेफरन्स त्या पद्धतीनं आपल्याला मिळणं अपेक्षित होतं. पण त्या चिठ्ठ्या टाकल्या, आम्ही ॲडव्होकेट वकिलांना देखील त्या ठिकाणी उभं केलं, पण आमचं तिथं कोणी ऐकून घेतलं नाही. काल मयूरदादाने सांगितलं जागेचं सुधाराव. म्हणजे बघा, एक पक्ष, एकच नेते, एकच टायमिंग आणि 500 फीटावर 2 कार्यक्रम घेऊ शकतात का? नाही, उत्तर द्या मला. एकच तारीख, एकच वेळ, एकच नेते आणि किती अंतर आहे? मी म्हणतो निमगावला वेगळी इकडे वेगळी असेल तर हेलिकॉप्टर बाबा केली म्हणून जावा, पण तुम्ही इथं एक समान तिथं एक जावा. म्हणजे आम्हाला ग्राउंड सुद्धा मिळवून देण्याचं धोरण यांनी आखलेलं आहे. हे जनतेची मुस्कटदाबी आहे असं मला वाटतं आणि सर्वसामान्य जनतेची मुस्कटदाबी आहे. याचा अर्थ होतो काय की यांच्या पायोखालची वाळू घसरलेली आहे. आणि आता काल तर आदरणीय हर्षवर्धनजी भाऊ पाटील यांनी काय स्टेटमेंट केलं की काय म्हणले ते, आता मयूरदादा म्हणले की आमची काय भाजपचे उमेदवारांनी, अहो आम्ही जनतेचा उमेदवार आहे, मी कोणत्याही पक्षाचा उमेदवार नाही. लक्षात ठेवा, जनता ठरवेल, लक्षात ठेवा. पुन्हा आणि ह्याच्यामध्ये मयूरदादा म्हणले ती खरी गोष्ट आहे की तुम्ही कुठंतरी पळत जेवला गेला आणि तुमच्या कानात कोणी सांगितलं अहो 20 वर्षात तुम्ही काय केलं जनतेला सांगा, मेरिटवर मतं मागा. उगा मला आणि काल गावात कोण कोण दोघं तिघं जाऊन विशिष्ट लोक जाऊन काय काय प्रचार चालू केलेला आहे सगळ्या जनतेला माहिती आहे. जातीवाद पसरवण्याचं काम या ठिकाणी सुरू केलं आहे. जातीत गटतट निर्माण करण्याची आता कालपासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि इथून पुढं अफवा पसरवण्याचं काम सुरू राहील, कुठल्याला दमदाटी करण्याचं काम सुरू राहील. आता शेवटचं आता त्यांनी शस्त्र वापरायला चालू केलेली आहेत. म्हणजे अफवा पसरवणे, दमदाटी करणे, आमच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी दमदाटी करणं, दम देणं. मला पोलीस अधिकारी यांना हात जोडून विनंती करायची आहे की आम्हाला संरक्षण द्या. आम्हाला काही लोक धमक्या देतात, कार्यकर्त्यांना धमक्या मिळत आहेत. त्यामुळं नाही तर आम्हाला एक जे संविधानिक पद्धतीनं या ठिकाणी न्याय मार्गानं आम्हाला न्याय मागावा लागेल. आम्ही जनतेसमोर गेलं बाबा आम्ही ह्याच्या अगोदर काय केलं, माझी पार्श्वभूमी काय आहे आणि 5 वर्ष जर तुम्ही आम्हाला संधी दिली तर आम्ही काय करू. एक मिनिट थांबवतोय. आम्ही लेखी यासाठी तक्रार केली नाही की आम्हाला इंदापूर तालुक्यातील चालू असलेलं वातावरण खराब करायचं नाही. त्यामुळं प्रचार भरकटण्याची सगळ्याच पक्षांची शक्यता आहे. म्हणून आम्ही मीडियाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतोय. नाहीतर उद्या जर ह्याच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही लेखी सुद्धा उमेदवाराच्या वतीनं त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती करणार. आणि खऱ्या अर्थानं आता 5 दिवस फक्त इलेक्शन राहिलेले. काही ठिकाणी संविधानिक या ठिकाणी एक संवेदनशील या ठिकाणी बूथ सुद्धा या ठिकाणी आहेत. कुठले एक संवेदनशील बूथ आहेत त्याची यादी आम्ही आपलं ह्याच्याकडं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे देणार आहे. बूथ कॅप्चरिंग सुद्धा होऊ शकतात. अनेक कार्यकर्त्यांना त्या बाबतीत या गोष्टी लिखू शकतात आणि त्यांना प्रशासनाला आम्ही लेखी सुद्धा या ठिकाणी देणार आहोत. आमचं एवढंच म्हणणं आहे, जनतेनं आशीर्वाद परिवर्तन विकास आघाडीला आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी दिलेला आहे. निवडणूक ही आपल्या जनतेच्या मनानुसार या ठिकाणी व्हायला पाहिजे. ज्याला जी इच्छा आहे ती त्यांनी प्रकट करून पाठिंबा या ठिकाणी देण्यासाठी केला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार म्हणून एवढंच मी सांगेन की मी जनतेच्या दरबारात गेलेलो, जनतेला अपील केलेलं आहे. आम्ही जे शब्द दिलेले आहेत
पाण्याचं नियोजन करू, लाईटचे प्रश्न सोडू, रोजगारावरती तरुणाला रोजगार मिळवून देऊ, अकॅडमीच्या बाबतीत या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अकॅडमी काढून ही करू, शाश्वत आरोग्य सेवा देऊया. त्याचबरोबर माझ्या दिव्यांग बांधवांची जी काही योजना आहेत ती तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करू. ज्येष्ठ नागरिकांच्या योजना आम्ही या ठिकाणी केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू. आणि अल्पसंख्याक समाज, ऊसाचा प्रश्न जो आहे त्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी काम करू. त्याचबरोबर दलित वस्ती संदर्भातले जे काही काम असतील ते खेडोपाडी पाडण्यापर्यंत काम करण्यापर्यंत प्रयत्न करू. घरकुलाचे काय प्रश्न असतील हे जी आम्ही आमच्या वचननामात, जाहीरनामात महिलांसाठी जी काय प्रश्न असतील ते सगळे आम्ही येणाऱ्या 5 वर्षात जनतेने जर आशीर्वाद दिला तर आम्ही सगळी मिळून ते प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहोत. आजच्या या पत्रकार परिषदेसाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. आणि दुसरं, आपली ह्यांनी किती ग्राउंडसाठी अडवणूक केली तरी आपली सांगता सभा ही 18 तारखेला त्याच ग्राउंडच्या अलीकडे, म्हणजे परमेश्वरच साथ देतो, त्याला करायचं काय. त्यांनी हळदी कुंकाच्या बरोबर 500 मीटरवरतीच ग्राउंड रिकामं करून दिलं आपल्याला परमेश्वराने. बरोबर आहे का? काय विशेष फरक पडला का हो? हा, आम्ही म्हणलं बघा बाबा तिथं बी अर्ज करताना नाही तर आहे का? अहो काय परिस्थिती दूध संघाच्या समोर. त्यामुळं आपल्याला या सगळ्यांना सगळी पत्रकार बांधव आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिली त्याबद्दल मी आणि विशेषतः पत्रकार बांधवांचं परिवर्तन विकास आघाडीला सगळ्यांचं आम्हाला खूप मोठं सहकार्य लाभलं. मी पत्रकार बांधवांना माझ्या आयुष्यात कधी विसरणार नाही असं देखील आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. सगळे पत्रकार बांधव उपस्थित राहिल्याबद्दल मी हात जोडून आपल्याला आभार मानतो आणि सगळ्या बांधवांना विनंती करतो की आपलं चिन्ह आहे किटली, जी चहाची किटली म्हणतो ती आपलं चिन्ह आहे आणि ते आहे 19व्या क्रमांकावर. म्हणजे डाव्या मशीनवर चिन्ह नाही, उजव्या मशीनवर. बघा चिन्ह सुद्धा उजव्या मशीनवर आलंय. आता करायचं काय? त्याला नशीबच चांगलंय. बऱ्याच वेळा आम्ही बरोबर उजव्या मशीनवर 19व्या क्रमांकावर आपलं चिन्ह आहे. आपण सगळ्यांनी या ठिकाणी किटली चिन्हाचं मुरील बटन दाबून विजयी करावं अशा प्रकारची एक आपल्याला नम्रतेपूर्वक हात जोडून विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हनुमंत कोकाटे हे आपल्यावरती आरोप करतायत की दशरथदादा माने आणि प्रवीण माने यांनी सोनाईच्या माध्यमातून दूध उत्पादकांचं जे अनुदान असतं ते त्यामध्ये भ्रष्टाचार केलाय, त्याचं लोकांपर्यंत पोहोचले नाहीत. आता तुम्हाला सांगतो, कोणत्याही भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये दराच्या बाबतीत चढ उतार झाले, उंच झाले, कमी झाले, याचं कंट्रोलिंग कोणाच्या हातात असतं? शासनाच्या हातात असते. केंद्र सरकार, राज्य सरकार. आपण मध्यंतरी छोटंच उदाहरण देतो. लोकसभेच्या वेळेस कांदा वाढला. कांदा वाढल्यानंतर सरकारने काय केलं? कांदा आयात केला. आयात केल्यावर कांदा काय झाला? रेट काय झाला? कमी झाला. अशीच परिस्थिती दुधाची झाली. आता आपल्या सगळ्या परिसरात नाही देशामध्ये दुधाचे दर काय झाले? कमी झाले. दुधाचे दर कमी झाल्यानंतर आता अशी परिस्थिती सरकारला कळली. सरकारी दूध स्वीकारतं ना. आपल्या इंदापूर तालुक्यात जरी नसेल स्वीकारत तालुका दूध संघ, पण इतर जिल्ह्यामध्ये तालुका दूध संघ, जिल्हा दूध संघ, सरकार सुद्धा दूध स्वीकारतं, प्रोडक्ट बनवतं आणि त्या प्रोडक्टमध्ये त्याला काय किंमत येते आणि खरेदीला दुधाला काय किंमत द्यावा लागेल ह्याची तफावत सरकारला सुद्धा दिसली. त्यांना कळलं की दुधाला जर दर वाढवायचे असले तर अनुदान देण्याशिवाय पर्याय नाही आणि त्यांनी अनुदान सरकारने या ठिकाणी जाहीर केलं. आता अनुदान जाहीर केल्यानंतर अनुदानाची प्रोसिजर काय आहे की तुम्ही खालच्या काही शेतकरी आम्हाला दूध घालून आम्ही त्यांना अनुदान देत नाही. लक्षात घ्या मी काय म्हणतो. सोनाईला दूध घातलं आणि आम्ही त्याला अनुदान देतो अशी प्रोसिजर नाही. इंदापूर तालुक्यासह महाराष्ट्रात प्रत्येक जण आपापल्या कुठल्याही बल्कुलरला जर त्या शेतकरी बांधवांनी दूध घातलं तर त्याची मला वाटतं बँक अकाउंट आणि KYC सगळं अपलोड गव्हर्नमेंटकडे करावं लागते आणि जेव्हा सगळी डॉक्युमेंट गव्हर्नमेंटकडे जमा होतात तेव्हा बँक अकाउंटद्वारे शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा होतात. सरकार जमा करतं. म्हणजे कनेक्ट कोण आहे? गव्हर्नमेंट टू फार्मर, शेतकरी. याच्यामध्ये सोनाईचा काही संबंध नाहीये. विनाकारण आमची त्या ठिकाणी जी बदनामी करत आहेत त्याबद्दल मी त्यांचा या वाक्याशी सुद्धा मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि म्हणूनच मी म्हणलं की त्यांची पायाखालची वाळू घसरलेली आहे. माझ्यावर ती सोडून दुसरी कोणती टीका करू शकत नाही म्हणून ते बोलत आहेत. ते म्हणतात आता तुमच्या ती पुढे जाऊन म्हणतो ते आणखी म्हणतात की त्यांनी म्हणा दुधाला दर द्या, त्यांनी असं करा. माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही दूध डेअरी काढा, तुम्ही कामगार कामावर लावा, त्यांचा पगार महिन्याला द्या. आम्ही स्वागत करू त्या गोष्टीचं. आमच्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही स्वतःकडे या ठिकाणी बघितलं पाहिजे अशी आमची त्यांना विनंती आहे.
भैयासाहेब आप्पासाहेब जगदाळे आणि तुमच्या शेवटच्या क्षणी असं काय मतभेद झालं की त्यांनी वेगळा निर्णय घेतला? नाही त्या बाबतीत हो का आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आता त्या विषयाला खूप दिवस होऊन गेलेले, फॉर्म भरायचे दोघांचे ठरले होते आणि मी ते त्या ठिकाणी पुढे गेलो. आमचा तानाजी भाऊंला प्रश्न आहे, आपण काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून राष्ट्रीय पातळीवर काम करता, आपण त्या पदाचा सर्व राजीनामा देऊन इकडे पाठिंबा दिला. काँग्रेसचाच आहे ना पण. काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची युती आहे, तुम्ही त्या पदाचे राजीनामा देऊन भयांना पाठिंबा दिलाय का? नाही राजीनामा दिला. पक्ष करेल ती कारवाई. पक्षाचं तुम्हाला सांगतो, पंढरपूरला काँग्रेसचा बी उमेदवार आहे, पवारसाहेब गटाचा पण उमेदवार, असे 3-4 ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही, चालू सर. आणि आपला उमेदवार अपक्ष आहे. अपक्ष म्हणजे सगळ्यांनी सगळ्या तालुक्याचा, आणि कुणीही पाठिंबा देऊ शकतं यांचा प्रचार. पण तुम्ही एका राष्ट्रीय पक्षाच्या पदावर काम करता म्हणून म्हणतोय, तुम्हाला पक्ष कारवाई केली का तुम्ही राजीनामा दिला? पक्षाची काय अडचण नाही, पक्षाची आम्ही पक्ष पंढरपूरला दोन्ही प्रचार चालू आहे. सोलापूर पुढे लोक वाट बघतायत आमची. पक्षाला कोणी पाठिंबा देऊ शकतं, पवार साहेब बी उद्या पाठिंबा देतील. आतून किती द्या ना, एक मिनिट नाव घ्या सरपंच. प्रवेश घ्यायचा.